नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पोलीस भरती, वनरक्षक भरती, गट क ड भरतीसाठी विज्ञान या विषयावर आधारित संभाव्य प्रश्नसंच बघणार आहोत। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न, साठविलेले धान्य खराब होऊ नये म्हणून त्यात काय वापरतात? तर मित्रांनो, त्यामध्ये वापरलं जातं सोडियम बेन्झोएट। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। मित्रांनो, हा जो असतो हा पावडर असतो, एक पांढऱ्या रंगाचं सोडियम बेन्झोएट। हे एक संरक्षक आहे, अन्न आणि पेयमध्ये ते वापरलं जातं, ते खराब होऊ नये म्हणून। पुढे, हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी कोणता घटक महत्त्वाचा आहे? हिमोग्लोबिन जो की आपल्या रक्तामध्ये असतो, तर त्याच्या निर्मितीसाठी कोणता घटक महत्त्वाचा आहे? तर तो आहे फॉलिक ॲसिड। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। फॉलिक आम्लही म्हणतो आपण त्याला आपण विटॅमिनमध्ये B9 असंही त्याचं नाव आहे। फॉलिक ॲसिड खाद्यपदार्थाशी ते निगडीत आहे। पुढे, लॅबोरेटरीमध्ये पाणी तयार करण्याचा पहिला यशस्वी प्रयोग कोणी केला? प्रयोगशाळेमध्ये पाणी तयार करण्याचा पहिला यशस्वी प्रयोग तर ते केलेला होता हेनरी कॅव्हेंडिश। पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। मित्रांनो, हे जे शास्त्रज्ञ आहे ते ब्रिटिश शास्त्रज्ञ आहे आणि मित्रांनो, हेनरी कॅव्हेंडिश यांनीच हायड्रोजनचा शोध लावला होता। हायड्रोजन म्हणजे ज्वलनशील हवा, त्याचा त्यांनी शोध लावलेला होता आणि त्यांनीच तो पाणी तयार करण्याचा पहिला यशस्वी प्रयोगही केलेला आहे। पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। पुढे, सुरुंगाच्या आवाजाने खिडकीची काच फुटणे हे कोणत्या ऊर्जेचे रूप आहे? ऊर्जेच्या प्रकाराविषयी सांगितलेलं आहे। कोणते ऊर्जेचे प्रकार आहे मित्रांनो आवाजासंबंधी? तर ते असतो आपण ध्वनी ऊर्जा, जो की आवाजासंबंधी जो ऊर्जा निर्माण होते ती असते ध्वनी ऊर्जा। पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। पुढे, दूध काही वेळ उघडे ठेवल्यास कशामुळे आंबट लागते? मित्रांनो, तर त्याचं काय कारण आहे आंबट लागण्याचं? त्याची चव आंबट लागते, अर्थात त्यामध्ये लॅक्टिक ॲसिड। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। मित्रांनो, दुधात बॅक्टेरिया असतात आणि त्या दूधमध्ये एक प्रकारची साखर असते, त्याला आपण लॅक्टोज म्हणतो। आणि मित्रांनो, त्याला काही वेळ उघडे ठेवल्यानंतर दुधाला त्यामध्ये त्याची चव बदलते, त्याची चव आंबट होते, यामुळे लॅक्टिक ॲसिडमुळे। पुढे, कावळीमुळे कोणत्या अवयवावर परिणाम होते? कावीळ, ज्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो मित्रांनो कावीळला? हिपॅटायटिस। कावीळ, तर त्यामध्ये कोणता अवयव प्रभावित होतो? तर त्या अवयवाचं नाव आहे यकृत, लिव्हर। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। एक शरीरातला महत्त्वाचा अवयव आहे तो यकृत। पुढे, जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कोणत्या वायूचे प्रमाण वाढते? आताच बघितलं मित्रांनो आपण हायड्रोजन, ज्यांचा शोध कॅव्हेंडिश यांनी लावलेला होता, तर तोच ज्वलनशील हवा म्हणजे हायड्रोजन। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। पुढे, साखर बनवण्यासाठी विरंजक म्हणून काय वापरतात? मित्रांनो, विरंजक म्हणजे एक पावडर असतो तो, तर कोणते पावडर वापरले जाते साखर बनवण्यासाठी? तर सल्फर डायऑक्साईड असं त्या पदार्थाचं नाव आहे, पावडरचं नाव आहे। पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। पुढे, अँटीरेबीज लसीचे जनकत्व कोणाकडे आहे? अर्थात अँटीरेबीजचे जनक लस आहे ती अँटीरेबीज, त्याचे जनक कोण? तर लुई पाश्चर। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। मित्रांनो, जो रेबीज आहे तो एक रोग आहे, रेबीज रोग आहे, ज्यामुळे ते कशामुळे होते? तर कुत्रा, ससा, माकड, मांजर हे जे प्राणी आहे ते चावल्यानंतर तो रोग होतो रेबीज। तर त्याचं लस त्यांनी काढलेली होती लुई पाश्चर यांनी, अँटीरेबीज। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। पुढे, लोहाच्या कमतरतेमुळे मानवास कोणता रोग होतो? जो लोह असतो रक्तामध्ये आपल्या, तर ते कमी झालं, त्याच्या कमतरता झाली रक्तात, तर त्यामुळे मानवाला जो रोग होतो त्याचं नाव आहे रक्ताशय।
रक्ताक्षय हा रोग होतो, अर्थात मित्रांनो ब्लड कॅन्सर म्हणतो आपण त्याला इंग्रजीत. त्याचं कारण तोच आहे, लोहाची कमतरता. पुढे हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी डॅशची गरज असते. हिमोग्लोबिन अर्थात मित्रांनो तेच लोह. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. लोहामुळे ब्लड कॅन्सर होतो मानवाला आणि हिमोग्लोबिन लोहमुळेच ते तयार होते. पुढे वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के असते? पृथ्वीमध्ये जे वातावरण आहे त्यामध्ये जे ऑक्सिजनचे प्रमाण आहे किती टक्के प्रमाण आहे ते? तर जवळपास 21%. ॲक्युरेट म्हणजे 20.95%. पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. आणि मित्रांनो सर्वात जास्त प्रमाण कोणते वातावरणात? तर नायट्रोजनचे प्रमाण आहे ते सर्वात जास्त 78.08%. आणि ऑक्सिजनचे प्रमाण आहे 20.95%. पुढे हवेचा वेग मोजण्यासाठी कशाचा वापर करतात? हवेचा वेग मोजण्यासाठी तर मित्रांनो त्या यंत्राचं नाव विचारलेलं आहे, हवेचा वेग. तर त्या यंत्राचं नाव आहे ॲनेमोमीटर. ॲनेमोमीटर असं त्या यंत्राचं नाव आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो ॲनेमोमीटरमध्ये एक चाक असते, या यंत्रामध्ये फिरणारे चाक असते एक, ज्यामध्ये वारा जितका जोरात वाहतो ते चाक तेवढेच वेगवान ते फिरत असते. पुढे डेसिबल या एककाने काय मोजले जाते? डेसिबल हे एकक आहे, तर ते कशाचं मोजण्याचं एकक आहे? काय मोजतो आपण त्याला? तर त्यामध्ये आपण मोजतो आवाजाची तीव्रता, ध्वनीची तीव्रता, म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. पुढे ऊर्जा मापनाचे MKS पद्धतीचे एकक कोणते? परत एकक विचारलेलं आहे, ऊर्जेचे एकक, ऊर्जा मापनाचे एकक. तर मित्रांनो आपण जे अन्न खातो त्यातून आपल्याला ऊर्जा मिळते, कॅलरी मिळते. तर 1 कॅलरी मिळाली समजा आपल्याला, तर त्यातून आपल्याला 4.2 ज्यूल मिळते, म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. 1 कॅलरी अर्थात 4.2 ज्यूल. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. पुढे नॅचरल गॅस व गोबर गॅस यामध्ये संयुक्तपणे आढळणारा वायू कोणता? नॅचरल गॅस आणि गोबर गॅस त्यामध्ये जो वायू आढळतो तो असतो मिथेन. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. CH4 असं त्याचा रासायनिक गुणधर्म आहे मिथेनचा. बायोगॅसला गोबर गॅस असंही म्हटलं जातं मित्रांनो, आणि मिथेन हा बायोगॅसचा प्रमुख घटक आहे. पुढे सूर्याची ऊर्जा निर्मिती कशामुळे होते? सूर्याची जी ऊर्जा आहे त्याची निर्मिती कशामुळे होते? तो ऊर्जा कशामुळे होते मित्रांनो? तर ते होते हायड्रोजनमुळे, हायड्रोजन अणूंच्या एकत्रीकरणामुळे. पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. हायड्रोजन म्हणजे ज्वलनशील हवा. पुढे अंतराळवीर कोणत्या शेवाळाचा उपयोग जेवणाच्या स्वरूपात करतात? जे अंतराळवीर आहे तर तिथे तर अन्न खात नाही ते, तर ते काय अन्नाच्या स्वरूपात खातात? शेवाळ. त्याचं काय नाव आहे, रासायनिक नाव? त्याचं नाव आहे क्लोरेला. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. पुढे वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे? तर मित्रांनो आपण मागे बघितलं, वातावरणात 20.95% ऑक्सिजनचे प्रमाण आहे, पण सर्वात जास्त जो प्रमाण आहे तो आहे नायट्रोजनचा. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो किती टक्के होतं ते नायट्रोजनचं प्रमाण किती टक्के आहे? तर 78.08% एवढं ते प्रमाण आहे ते वातावरणात नायट्रोजनचं, जो की सर्वात जास्त प्रमाण आहे वायूचं. पुढे झाडाचे वय कशावरून ठरवितात? एखाद्या झाडाचे वय कशावरून ठरवितात मित्रांनो? तर ते ठरवतात जो झाडाच्या बुंद्याच्या आतील वर्तुळ जो आहे त्यावरून ते ठरवलं जातं त्याचं वय. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. पुढे स्कर्वी व पायोरिया हे आजार कोणत्या जीवनसत्वाअभावी होतो?
मित्रांनो, हे दोन्ही जो आजार आहे ते हिरड्यांशी संबंधित आहे. आपल्या हिरड्या संबंधित ते आजार आहेत. तर ते कोणत्या जीवनसत्वाअभावी होतात? तर जीवनसत्व क, पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. पुढे, मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो? आपले मानवी डोळे आहे, तर त्यामध्ये कोणता भाग प्रकाशांना किरणांना नियंत्रित करतो? तर तो आहे आयरिस, पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. इंग्रजीमधलं ते नाव आहे आयरिस. तो पडदा आहे एक, तो नियंत्रित करतो किरणांना. डोळ्यामध्ये जे येणारे किरण आहे त्यांना तो नियंत्रित करतो. बुबुळं म्हणतो आपण त्याला मराठीत. पुढे, गोवर रोग कोणत्या विषाणूमुळे होतो? गोवर रोग विषाणूजन्य आजार आहे. तो कशामुळे होतो मित्रांनो गोवर रोग? तर पॅरामायझो असं त्या विषाणूचं नाव आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. हा सर्वात संसर्गजन्य रोग आहे मित्रांनो गोवर रोग, जे की खोकल्याद्वारे किंवा शिंकण्याने तो पसरतो एक दुसऱ्यांना. पुढे, सौरभट्टीत कोणत्या प्रकारचे आरसे वापरले जाते? सौरभट्टीमध्ये जे आरसे वापरले जाते ते असते अवतल अर्थात अंतर्वक्र आरसे. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. काय असेल मित्रांनो याचं कारण अंतर्वक्र आरसे वापरण्याचं? तर भट्टीचे तापमान वाढवण्यासाठी ते वापरलं जातं अंतर्वक्र आरसे. पुढे, शेवटचा प्रश्न, वनस्पती कशाच्या स्वरूपात अन्न संचय करतात? अन्नसंचय म्हणजे अन्नाची ते साठवण करतात. कशाच्या स्वरूपात? तर ते आहे स्टार्च. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. त्याच्या मदतीने वनस्पती अन्नसंचय करतात. मित्रांनो, हे 25 प्रश्न होते विज्ञान या विषयावर आधारित, जे की तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच उपयोगी पडेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.